नमस्कार, जय श्रीराम। आमचे गाववाले नंदू राऊत म्हणजेच आमचे नंगे दादा यांच्यासोबत आम्ही आज उपक्रम एक करायला जातोय। कलम लावतात कशी ते, कारण ऑलरेडी खड्डे मारून झालेले आहेत, आता कलम लावायची आहेत। तेव्हा आपण नव्हतो, पण आज कलम कशी लावायची आहेत ते आपण बघायला जाणार आहोत करून। तर आता तुम्हाला एक विशेष सांगतो, ज्या झोपाळ्यावरती बसले आहेत तो झोपाळा त्यांच्या वडिलांनी म्हणजे दशरथ राऊत म्हणजेच माझे आजोबा यांनी हा बनवलेला आहे। हा बघा मस्तपैकी व्यवस्थितरित्या। आणि अजून एक गोष्ट म्हणजे हा बघा, हा जो सिया आहे त्यांनीच कोरलेला आहे करून। आता जवळजवळ 3 कोरोनाच्या आसपास त्यांचं निधन झालेलं, दशरथ राऊत यांचं आजोबांचं। हे त्यांच्या अगोदरची ही कलाकारी त्यांनी मागे ठेवून गेलेली आहे। तुम्हाला ही खिडकी दिसत असेल, ही अख्खी खिडकी त्यांनी स्वतः कोरून डिझाइन करून व्यवस्थित मेजरमाप घेऊन बनवलेली आहे। हा दरवाजावरचे पक्षी त्यांनीच काढलेले आहेत, ते कोरलेले आहेत। बघा दरवाजा, हे बरोबर ते पिलर कोरून वगैरे। आणि ही सर्व हे आता आपल्याला फक्त नंद्यादा सांगेल आपण जातोय तर तिकडे काय करायचं। नंद्यादा काय करायला, ते खड्डे हित करायला जातोय ना, कलमा लावायला जातोय। आता आपण भेटूया कलमा लावायला। हे आहे घर, ही डिझाइन पण त्यांनीच केलेली आहे। ह्या पण त्यांनीच केलेला। आणि ह्यो त्यांचा फोटो तुमका दाखवते। हा त्यांचा फोटो आहे। त्याच्या बाजूला आहे ती त्यांची आई म्हणजे माझी पणजी। अशी आहेत हे आमच्या दादांचे 3 नंबर भाव। तीन नंबर म्हणजे लास्ट नंबर भाऊ, ते अगोदर सगळ्यात पण भाऊ म्हणून 3 नंबर, हे सगळ्यात लास्ट नंबर। त्यांच्या वगैरे बहिणी बिनी सगळे आहेत करून। यांचो डॉगी कधी का ताप इल्लो, डॉक्टरकडे घेऊन गेले, इंजेक्शन मारून आणल्यानी। नाव ह्याचा गोलू आणि मशीन। चला आता भेटूया पुढे कसं करायचं आपल्याला। आपण पहिल्या ह्याच्यात बघितलेला वाडा हाच होता। आता आपण दादासोबत चाललोय ती कलम कशी लावायची ती बघायला। हे बघा, हे पावसाचं पाणी एकदम डीप पर्यंत जमिनीत मुरलं आहे, त्यामुळे एकदम थंडावा पसरलेला आहे। हे बघत असाल तर कळेल, हा आमचा वाडा आहे। हा प्रवीण राऊत यांचा वाडा आहे, आजोबांचा वाडा आहे 2 नंबर। हे अण्णाचं घर आहे इथे। आणि इथून चाललोय आपण ते देवापुढसून। नंदकुमार राऊत हे गणगेचा पुढे। हे बघा वाट किती हिरवीगार वाटते एकदम। निसर्गरम्य एकदम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। हे बघा, धरणार जाणारी अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेली। आणि आम्ही इथून चाललोय। ओके, मी थँक्यू। ओके, मी थँक्यू। इथे जातो। हे आम्ही आता आलेलो आहे नंदगेदादा सोबत भरत राऊत यांच्या घरी। काकी हाय कर, झिलाक नमस्कार कर बाबा। वय वय। आणि त्यांचं जो वरचं तोरण बांधलेला तर लय भारी आहे, स्वतः बनवलेला वाटतं। अशी फोंडकंदी प्रसन्न लिहिलेला आहे। बरा करू हे बघा मस्तपैकी एकदम ह्या केलेला। हे ह्यांचीच हेच मुंबईवाले आलेले आहेत, यांचीच आम्ही
कलमा लावूक जाता स्पेशल. आणि बर्थडे होतो याची जी पार्टी बाकी आहे ती आमच्या वाडीक देतली आहेत ते केव्हा आता गणपतीक देतली आहेत. लक्षात ठेवा सगळ्यांनी. सावडव धबधब्याक जातले तेव्हा पार्टी असा. आता आम्ही जाता घेऊ. मी हे कंपाऊंड आहे आणि जी कलमा आपल्याला ही करायची आहे ती ही कलमा आहे. आमचे भरत अंकल आहेत. हो भरत अंकल. अरे झाडावरची झाडावरची बघा भेट कलमा म्हणते ती. भेट कलमा 4 आहेत करून. भेट कलमा वरची वर. हीच कलमा घेऊन जायची आहेत का? हीच कलमा लावायची आहे? त्या कलमार त्याचा बांधायला वरती ठेवायचं आणि पण शिपायचं पाणी ते का. कुठली कलमा आहे ती? भेट कलमा. भेट कलमा. आणि ही कलमा कशावरती? झाडावरच याकडे झाडावर बांधलेलं. झाडावर बांधलेली असते आणि ते झाडावरच शिपतात पूर्ण. म्हणजे याचो आणि जमिनीचा काय संबंध नाही करून. अच्छा. आणि कलम असा म्हणजे असं बाहेर कसा रे? अरे ते भेट आता. अच्छा. म्हणजे त्याच्या त्या देठाक यांनी दुसरा लावल्याने या एक फांदी कट करून चिटकवल्याने या. बघा बरोबर एकदम. ही फांदी बाहेर दिसता आणि या साईडून ती चिटकलेली या. भारी अरे ते काय बघा. बघा कलमांचं नाव भेट कलमा बोलतात त्याला. बरोबर. वरच्या वरतीच कटिंग करून ते फांदी चिटकवतात दुसरा पिशी बांधतात आणि नंतर मग त्याला तुरविल्याच्या नंतर या कट करतात. आता मोठा झाला काय कट करतात म्हणजे आता कट करून दिलेली का. बरोबर. बरोबर चिटाकली की लय मोठा झाला म्हणजे झाड ते फांदी. ही भेट कलमा ना, ही भेट कलमा हीच डब्यात घालतो. बरोबर. एक वर्ष जून मध्ये घातलेली की परत एक वर्ष ती पाणी घातलेली की डब्यात ती वाढल्यानंतर ती त्याची किंमत 600 रुपये झाली बाजारात. बरोबर बरोबर. असा विषय असतो. पण ती डब्यातली कलमांची पाळा एकत्र गोल अशी एकत्र राहतात, वाढत नाही. बरोबर. ही जमिनीत लगेच घातल्यानंतर लगेच पसरतात. बरोबर. कारण भेट कलमा. भेट कलमा ही कलमा सगळ्यात चांगली रत्नागिरी. आणि झाडावरची असतात. झाडावरची स्वतः आम्ही कापून घेतली झाडावरची कलमा आहेत. काय बोलताय? स्वतः समोरासमोर केलेले आहेत. स्वतः जाऊन आम्ही कापून घेतलेले कलमा. बरोबर बरोबर. फ्रेश आहेत म्हणजे. ओके. या कलमांची नाव आहेत भेट कलमा. काका काढतात आमचे विश्वास काका आहेत. हो अमित दादा आलेले आहेत. आता हकडे तकडे पती घालायचे ती घमेली घेऊन येते ना स्वयं ती झोपून ठेवू म्हणजे ते आडवी ठेवू. ती कलम आता बाहेर काढतात. जी कलम लावायला घेऊन जायची आहेत ती. पावसात भिजल्यामुळे माझा पण तास झाला. मी डॉक्टरकडे जाऊन आलो. बोलो 2-3 दिवस मजा करायला भेटणार नाही. मी संडे किंवा मंडेला. तू? आज रात्री जाणार आहे. कसं तिकीट काढली आहे ट्रेनची? मी पण आज करणार. उद्या किंवा परवाची भेटली तरी जाणार. आता येता वेळी कसं ट्रेनने आला? येताना कसा आला? बरं. आणि कन्फर्म होती? तुम्ही बघत असाल नंदू दादा आणि नंदग्या दादा आणि इवल्या का पुढे गेलेले आहेत. आजूबाजूचा परिसर बघा तर तुमका कळत काय हिरवगार आहे. वातावरण पण एकदम छान आहे. अजून पाणी अजून जातं बघा. वाट पांधन तुम्हाला आवाज येत असाल. हे रस्ता तकडी महाराजांची बावडी आहे. आमची कलमा पण तगडीच आहेत. आपण हकडी जात आहोत. रस्तो बघत असाल.
लावू जाता आम्ही भेट कलमा. इलय इलय दोंड्यांवरसून येऊ. ढोपरावर पाणी. हा होय रे. या धोंड्यावरसून मी चढतोय. अकडी लावची आहेत कलमा. ती खड्डे मारलेले आहेत. कलमा लावची आहेत फक्त. नमस्कार. एक काकांची बाग आहे. नमस्कार. आपण काळजीच जाऊया तिथे. हो हो. हे बघा मी माझ्याकडे होता तो कोयता, छत्री आणि ही छत्री, खोरा फावडा आणि ही अकडे ठेवले. ही कलमा आहेत. हे दिसू शकतो तुम्हाला. आणि ह्या हे खड्डे मारलेले आहेत. ते काही काही जागा बघून खड्डे मारलेले आहेत. इथे मारलेले आहेत खड्डे. हा इथे खड्डा मारलेला आहे. नणक्यात आपण हे जास्त जवळजवळ होत नाहीत खड्डे, या कलमांचे खड्डे. अच्छा, म्हणजे कमी जागेत पण आपण करू शकतो. पण कलमांना लावायसाठी जरा अंतर जास्त व्हाय ना. होय होय. कारण मी इळ्याक गेले जेव्हा, तेव्हा आपले जे सत्तू काका आहेत त्यांनी सांगलेलं नाही की प्रत्येक कलमामागे, आंब्याचे व्यापारी ते, त्यांनी प्रत्येक कलमामागे 30 फुटाचा अंतर व्हाया करून आणि त्यांना ढोपारवर तरी आळा व्हाया ना माती टाकून, तर ती कलमा एकदम बेस्ट कलमा होतात करून. बघूया आपण जी लावलेली कलमा आहेत ती 30 फुटांचं अंतरच्या आसपास लावूक सांगलेलं आहे. आता कितपत पप्पाने लावले ते आपल्याला बघू कोई लावलेली आहेत ना. त्याच प्रकारे त्या काकाचं ऐकानच मी सांगलेलं आहे पप्पांका की 30 फुटाचं अंतर घेऊन लावा करून. बघूया आपण ती कशी लावलेली आहे. ती आपली पण कलमा बघू जातला. शेवटी आपण आपली कलमा बघतला. आणि जर तुम्ही या वातावरण बघाल तर तुम्ही बोलाल आ हा हा, पावसाळ्यात एकदम स्वर्गच वाटतं. एकदम हिरवा गालगालीचे एकदम एकदम मस्त. नणग्याच्या ह्या पाठी लपलेला आहे. तिथे झाडं जरा बेनावत आहे. आणि झाडं बघा कशी उत्तुंग आहेत. आता नणग्या आता हे करतोय ते काय की त्या कलमांना लावण्यासाठी जे बांबू लागतो त्यांना सपोर्ट द्यायला तो तयार करतोय. बघा असं शिडतोय त्याला. आणि हा त्या कलमांच्या बाजूला लावून बांधला जातो. बघा भेट कलमा लावतोय. त्या कलमांच्या बाजूक ह्यो बरोबर एक खूट लावलं जातं. त्या खुटाक काय करतात, खुटाचा सपोर्ट देतात त्याका आणि उभी करतात. असा करून ही कलमा असते. या कलमांका या खुटांचा सपोर्ट देतात आणि या खड्ड्यात त्यांका लावतात. येतोय ना. किती मेहनत बघा काकाची. डोक्यावरतून घेऊन आलाय तो.
वा काका वा. हे आमच्या वाडीतील एकदम धडधडीत नेतृत्व आहे. ते प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून हजर असतात. ते प्रत्येक कार्यक्रमाला पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी करण्याला ते बोलत नाही ह्याचो कार्यक्रम आहे त्याचो कार्यक्रम आहे. हो आपलो कार्यक्रम आहे. गाव म्हणजे कुटुंब ही जागृत करून देणारी माणसं म्हणजे विवेक राऊत. ते मागे बघत नाहीत कारण ते कामात खूप बिझी आहेत. छान एकदम. हईत बसा नाही हई आहे ना जवळ हई मारिया 4 अंकी हां हई हां अरे काय होतो आणि हई होती हां ह्या 4 अंकी ह्याचा हाय झाला बना हवा हां जवळीला आणि काही जाऊया हां हां हई मध्ये आहे मध्ये आणि खाई आहे. आता सगळ्याचा बंद झाला ना सगळा हां त्याचा बंद करणं हां घेऊन झाला हां सर्व नेऊन झाला नाही तरी पण मारायचो वाढ असली मी आहे म्हणते चिरवणे आणि पावडर फूड अजून होई ना कुठं इथे तू बांधू शकतो मी तुकडे आपण ठेवतो हां मी बांधेन ना फक्त लावूचा आधी तो पाऊस नाही आता मी पावडर घेतो पावडर घेऊन मेन काय असं काय जमिनीत पटकन लागा नव्हतं खड्डो मारतो तसं खड्डो मारतो आता आपण एक नवीन कलमाला नवीन खड्डा मारतोय. बघूया ननग्यादा तो खड्डो मारूक घेता. बघा हा खड्डो हा पण एक कलम लागतला ननग्यादा. पण म्हाका एक सांग ही कलमा जी लावतत त्याचो खरो टायमिंग खयचो कलमा लावचो. पाळाधरूक म्हणजे जो आता जूनची एंडिंग चालू आहे पाऊस पडल्याच्या नंतर पावसावर डिपेंड आहे का पाऊस ठरवता काय नाही पाऊस पडलो का चालू झाला. अच्छा पाऊस पडलो की चालू झाला करून. पण पाऊस तर तो ह्याकाच चालू मिरगापासूनच सुरू झालो ना. म्हणजे ह्यो सीझन महिनोभर राहतो. कलमा काजी काय लावूच तर लावू शकतो आपण. बरोबर ना. पाऊस असला तर काय कलम काय लावू शकतो. बरोबर नाही पण आता लावलं तर आपल्या 3 महिने शिपाची गरज नसते. ती बरोबर बाळामुळे धरतात पावसात. नाही ही शिपाची आहेत ना. ही शिपाची आहे. अच्छा शिपाची कलम कधी लावू शकतो. अच्छा ही कलमा कधी लावू शकतो आपण कारण ती का शिपाची आहेत कन्फर्मच आहे करून. आणि किती वर्ष शिपाची लागतात. 3 वर्ष 3 वर्ष 1 वर्ष शिकलो सुरू. अच्छा आता ही बऱ्यापैकी मोठी आहेत करून. ही कलमा बऱ्यापैकी मोठी आहेत ना. माका काय मी काय म्हणतो ही कलमा किती वर्षाची असतील. यंदाची म्हणजे वर्षभर पण झाला नसत करून. वर्षाची आहेत ना. आणि या कलमांची वाढ केवढी होता. ही बाजूची कलमा एक आजी आहेत ना. कलमाची वाढ केवढी होता. मोठी मोठी होता की 1 वर्षाची येते. हे बघा ह्या कलमाने एवढी ना. ह्या कलमा 10 वर्षानंतर ती कलमा अशी दिसतील पूर्ण झुपको दिसता तो. बरोबर ना. आणि ह्या एका कलमाक किती पेटी आंबो येतो तरी ह्या कलमांका 5 पेटी येते. याच्यापेक्षा तर मोठा वाढत नाही काय. पण त्यांना जागा होई. हां वाडाक जागा होई. म्हणजे त्या कसं आपल्या सत्तू काकांनी सांगलेला ना तसा त्यांना जर 30 फुटाची जागा हा आजूबाजू तर त्याला वाडाक वाव गावता. मुळांका अळी गावतात माती गावतात एवढी कळलं बरोबर ना. मग त्याच्यावर ते जास्त माल येता करून. म्हणजे याकच कालाम 2 कलमांची कामं करून जाता. आणि खड्डो किती खोल मारतो आपण त्याची फक्त ती मुळापासून तर 2 फुटापर्यंत. अच्छा हा खड्डा आहे. खूप मेहनतीचं काम आहे कारण ते खड्डा करून माती बाहेर काढणं हे माझ्यासाठी तरी खूप मेहनतीचं वाटलं. कारण असे हे लोक खूप कलमांसाठी खड्डे मारतात आणि खूप अशी कलमं लावतात. दर वर्षाला यांचा पराक्रम तो असतो. दुसरी गोष्ट म्हणजे ते जर काम नसलं तर त्यांना कलमांना अळी बनवणं हे मोठं काम असतं करून. आणि अळ्याला खूप सारी माती लागते
ती माती ओढूची असता, ती अळ्यांका टाकूची असता आणि त्याका खत पाणी घालूचं असता, बाजूचा रान कापूचा असता. ही कलमांची खरी मेहनत असता करून. त्याच्यानंतर कलमा येण्यामागची कारणं पण लय आहेत. त्यांना नीट जपूचा लागता, फवारणी करूची लागता, खत घालूचा लागता आणि खताच्या नंतर ती कलमा मोहरेपर्यंत, जास्त मोहर इलो तर तो मोहर कुटूचा लागता. त्यानंतर तो मोहर जर कुठल्यानी तर जोर येणारे जे माला म्हणजे येणारे जे आंबे आहेत ते बऱ्यापैकी येतात करून. त्याच्यानंतर आंबे इल्याच्यानंतर फळमाशीपासून वाचायचा असता. असे खूप सारे गोष्टी आहेत ज्यांच्यासमोर टार्गेट म्हणजे आव्हानं यांका पेलून ते ह्यो आंबो घेऊन येतात. हे सहज असं काही भेटणारं नाही आहे करून. आणि आपण या आंब्यांना सहज काहीही भाव लावतो आणि काहीही बोलतो, पण ही मेहनत बघा. फळमाशीने जर एक आंबा खाला तर तो आतमधून खराब होऊन जातो. त्याच्यासाठी यांना सतत थांबावं लागतं. त्यानंतर जर वांडर असतील ते वांडर नासधूस करतात, त्याच्यासाठी त्यांना थंय थांबून राहायचं लागतं, डेली जावचं लागतं जोपर्यंत आंबो काढीत नाही तोपर्यंत. म्हणजे आंबा हा घरापर्यंत येऊन तुमच्या सोबत म्हणजे तुमच्या समोर तो आंबो सादर होईपर्यंत त्याला लय मेहनत असा. या मेहनतीची किंमत म्हणून आपण त्यांना 2 पैसे जास्त देऊ खंय. बघा किती मेहनत आहे. आणि याच्यानंतर आपण जर त्यांचा भाव काही ठरवत असू आंब्यांचा तर ते योग्य गोष्ट नाही करून. म्हणजे आपल्याला, मला असं पहिला वाटायचं की आंबा काय हा लावला की 4 महिन्यापासून काम चालू होतं जेव्हा मोहर येतो तेव्हापासून. पण त्याची खरी सुरुवात ही हेडन सुरुवात म्हणजे ती कलमचा मोहर यायच्या अगोदर जी मेहनत आहे ती खूप महत्त्वाची आहे करून. कारण या सगळ्या गोष्टी केल्याच्यानंतर म्हणजे अळी बनवण्यापासून, खत टाकण्यापासून, बाकी सगळ्या गोष्टी करण्यापासून, मोहर कुटण्यापासून, आंब्यांचं या वातावरणाने जर त्यांना साथ दिली तर आधीच अवकाळी पाऊस पडला तर त्याच्यामुळे त्यांचं नुकसान. त्याच्यानंतर मोहर कुटण्यापासून तो प्रत्येक गोष्ट होईपर्यंत, आंबा तयार होईपर्यंत ती खूप मेहनत आहे. त्याला खूप जपावं लागतं करून. त्याच्यासाठी त्यांना सतत चालावं लागतं. तर आंब्यामागे खूप मेहनत आहे करून. आणि आज आम्ही लावता होती तर कलमांचं नाव काय, भेट कलमा. आणि आमच्या काका आलेले आहेत. या काकांचं नाव आमचा भरत काका. आम्ही त्यांना प्रेमाने भरत अंकल बोलतो. येस, हे जेवण तेवढं भारी बनवतात. मी एका टायमाक लय असं मटण खाल्लेलं आहे. आता मटण तर सोडलं आहे, पण यांनी मटण बनवलेलं जबरदस्त. आचारी एकदम जबरदस्त ते. हे आमच्या राज राऊत यांचे वडील आहेत. काका आकडेत लावून दाखव जरा, आकडीत कसा कोयता लागतात. या बघा, हा बघा, आकडेत असा कोयता लावतात. म्हणजे खडेव तुमका घेऊन गेलास तर तुमका हातातून कोयता फिरूची गरज नाही. काय इल्यासमोर डेळी बिळी तर फांदी उडवल्याने. भेटकर्म आम्ही आता जवळपास किती लावतो, 15 ना लागतील तेवढी लावतो. खड्डे आहेत, 2 फुटाचा खड्डा आहे. कलम हा नाही. हा पण ते ह्या चांगला सगळी प्रत्येक हे आपलं भेट कलम ही चांगली. भरत काका आता ढोरा आहात की नाही तुझ्या? किती ढोरा आहात? 2 गाय हा? काय नाही, 2 जोडी आहे म्हणजे बैलाची, नांगरा आपल्या ह्याचीच बैलाची. आणि मग जॉत धरलेलंच की नाही? धरलं तर
नाही मी अरे ह्या आज ह्या वर्षी काय इलाच नाही तर तो दुकड्या काका असायचा तो काका हा धरायचा तो आता तो पण ह्या करता अरे बघ जेसीपी ने आपला ह्या काय म्हणतात त्या का संजू ट्रॅक्टर लावून खड्डू हा ना बघ जुनू बघ हे घे तो एक मेला ना तो काय खड्डे मारले चालू दिसतोय खाली एक मारतो तो कुठे गेला मस्त तुला काय ते टाळात मारतो टाळात मारतो ह्या कुठे गेला मी एकच हाताला लागला. ती मुळा काढली रे ही आता एवढी ही काढू हरकत नाही रे आता काढतो ना. लय जवळ होतात ना पण काका काय कलमा उत्पन्न जास्त व्हायचं. आता पाऊस सुरू झालेला आहे आणि हे कलमा काढतं किती आणू मोठी आता हा पाऊस मग आणू काय होतं? राहिले आहो. पावसाच्या ह्याला हे उभे आहे आणि कलमाचे त्या पिशवी दाखव ती वाली हां ही हे मालक आहे चालेल बघ. आणि हे कलमांचे चालक आहेत पाऊस पडता जो खड्डा फोटो में हे आता कलमाची जी पिशवी आहे तिथे पोळत आहेत ती फोडतायत आणि त्यानंतर हे या जो खड्डा केला आहे त्यामध्ये ते हे कलम लावणार आहे तो का तोड झालं ना आणि ती डेळकी आहे बाजूची आहे ती हं? कलमाची तो डेळकी का जोडलं झालं ना ती का जोडली गेली आहे ती एकदम जोडलेली पण ती पालवली जरा करता नाही एवढं. काय खाली पाय धरल्या नाही ना जमली कमी थोडी चालू पुढे मुळात मारलेला खाली गावात कार्यक्रम चालू झाला वाटतं आवाज येऊ लागला कसलं घर परियासाचो हा 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 आचारी गेले आहेत विनायक राऊत आणि पूर्ण त्यांची टीम मी विचारलं तू गेला नाहीस का भरत काका आले नाही का हां भरत काका तू गेलाच नाही तो हे बघा अशा प्रकारे
मच्छरला आहे आपण ते. पुन्हा त्याची मुळातली ह्या काढूच लागतं. लई काम बेकार काम वजरा काढायचं म्हणतो आंबो आंबो कट करणार तू नंतर नायलंद्राची आहे ना बांधली ती कट करू लागतात. पण हे आंबो नंतर कट करणार तू. आंब्याची कांदी कट करणे. आंब्याच्या कांदी येतच आहे जीवन त्याचा. मुळा कारण आंब्याच्या फांद्या येतात ना. हे काय टाकतोय आपण नंग्याचा? पावले फॉरेट मुंगायचं पावडर. मुंगळीतलं, हा म्हणजे त्याच्या पाळा मुळांका मुंगळे लागू नये म्हणून फोरेट पावडर. कट लाडू घालणार रे. ह्या असं काय होतं कुसांचं. असा बांधायचा. टाकून जातो. फक्त आंब्याची फांदी त्याची ओळख होईल. हे आंबे गेलो आंबो ना. बोला जास्त होतं. आंब्याच्या फांद्या आंब्याची पिशी आधी झोपल्या ती नेलं ती रवली काही या राहताला. हे आता त्या खूड बांधतायत म्हणजे ती कलमा हवेन वाऱ्यान झुकाक नको त्यांना सपोर्ट गावाक होयो. मुळांचो मुळा आता कमजोर आहेत. वाळीवरच्या घराकडे लागलं असं वाटतं.